नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि मला आज नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. मला नाचायला काय झालं? अहो काय विचारता. माझ्या गळ्यातलं मडकं गेलेलं आहे, आमच्या गळ्यातलं पूर्ण मडकं गेलेलं आहे, पाठीवरचा झाडू गेलेला आहे, आणि आमचं जे काही जगणं होतं ना किड्या मुंग्यांसारखं, ते सगळं गेलेलं आहे. आणि तो दिवस फक्त आज माझ्या डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मामुळे साकार झालेला आहे. त्यांनी आम्हाला जे जे नव्हतं, आम्हाला खायला मिळत नव्हतं, बसायला जागा मिळत नव्हती, पाणी मिळत नव्हतं, आम्हाला कुणी स्पर्श करत नव्हतं, असं टच केलं ना तर आंघोळ करायचे, अख्खे नदीमध्ये जाऊन बुडायचे. बोला आता त्या नदीमध्ये काही कुत्रे मांजरे येत नव्हती, शी करत असतील, चू करत असतील, ते नदीमधलं पाणी अंगावर घ्यायचे, पण आम्ही असा स्पर्श केला ना तर असे पडत जायचे आणि आंघोळ करायचे. आणि तो स्पर्श आमचा त्यांना नको होता, आणि तो स्पर्श आमच्या डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला प्यायला पाणी असं असं प्यायला लागायचं भिकाऱ्यासारखं. ते सगळं आम्हाला विसरायला लावलं फक्त या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, माझ्या बापामुळं. आणि तुझी वाढली किंमत, तुझी वाढली किंमत, आज कुणा पायी हाय र. आज मी नाचायचा अधिकार सुद्धा मला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे दिलेला आहे. नाहीतर पहिल्याच्या बायकांना आपल्याला काय होतं, असं डोक्यावर पदर घ्यायचं आणि असं बसायचं, तोंड सुद्धा दाखवत नव्हते, असं जगणं होतं आपलं. आता बघा कसं आहे टाखट. त्याच्यामुळं तुझी वाढलेली किंमत, आज कुणा पाय हो. आपण खातो त्या भाकरीवर माझ्या बाबांची सही आहे र. आई बापाहून भीमाचं, खरं आई बापाहून भीमाचं उपकार लय हाय र. विसरला? नको विसरू. उद्यापासून अभ्यास करायचा, आज मस्त नाचायचं, एन्जॉय करायचं, फुल एन्जॉय करायचं. आई बापाहून भीमाचं उपकार लय हाय र. हो हो हो. आणि म्हणून आपण खातो त्या भाकरीवर, मी खाते त्या भाकरीवर, माझ्या बाबांची सही हाय र. मी खाते त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र. मी खाते त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र. आई बाबाहून भीमाचं खरं उपकार लय हाय र. विसरू नको हा. अभ्यास करायचा, शिकायचं, संघटित व्हायचं, मस्तपैकी एन्जॉय करायचा आज. आणि उद्यापासून वाचा वाचा वाचा.